हाय हॅलो रंजित सरामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आता आम्ही रेडीबिडी झालोय. आता आम्ही चाललोय सरमळ आमच्या गावी. ठीक आहे, म्हणजे इथे सातेरी देवी आहे, तिथे दर्शन आम्ही करणार आहे. ते मी तुम्हाला पुढे दाखवीनच. चला मग भेटू तिकडे. तर आता मी पोहोचली आहे मंदिरामध्ये सातेरी देवीचं. सकाळी तुम्हाला दाखवलेलं की आम्ही 8:30ला निघालो. रिक्षा आम्ही अरेंज केलेली होती. 2 तास लागले आम्हाला पोहोचायला. ऍक्च्युली हे मंदिर आहे ना सरंबळ गावामध्ये स्थित आहे आणि ही जी देवी आहे ना ही आमची कुलदेवी आहे. तर हार्डली मी 2 या 3 वेळाच आलेली आहे इथे दर्शनाला. ठीक आहे, आजूबाजूचं वातावरण बघा एकदम छान आहे. मंदिर पण असं भव्य आहे, बांधकाम पण मस्त केलेलं आहे. थंड एकदम वाटतं इथे, थंडावाच वाटतं ऍक्च्युली पूर्णपणे. इथे वर्षातून 2 वेळा जत्रा असते. दसऱ्यामध्ये एक जत्रा असते, भव्य असा सोहळा असतो इकडे, बघण्यासारखा असतो. तर आता बघू, आजूबाजूचा परिसर पण एकदम छान वाटतंय, शांत असं आहे. आता आम्ही सातेरी देवीच्या इकडनं आलो. आता आम्ही मालवण मध्ये एंटर केलंय आणि तिथे आम्ही चिवला बीचला आलोय. दुपारचे 12:30-1 वाजले, पण वातावरण एवढं भारी वाटतंय ना, तुम्ही बघू शकता. समुद्र बघा काय भारी वाटतंय, बापरे. आम्ही फोटो सेशन पण केलंय, पण भारी वाटतंय. पब्लिक आहे, एवढं ऊन आहे तरी पण पब्लिक आहे. आता इथे जेऊ, बघू आता काय ते पुढे. आता आम्ही आलो आहे मालवणला. ऍक्च्युली आम्ही तिकडे चिवला बीच हे केलं, फिरून आलो चिवला बीचला. ठीक आहे, चिवला बीचच्या जवळपास असं तिथे खूप सारा जेवणाचं ऑप्शन आहे, व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण. ठीक आहे, मग तुम्ही ते करू शकता. आम्ही आता जेवून आलो आणि त्या बाजूला आता रॉक गार्डन करून आहे, मग तिकडे आलो. त्या रॉक गार्डनच्या आतून एक रस्ता जो डायरेक्ट तुम्हाला समुद्राशी कनेक्ट होणार आहे. आता मी सध्या तिकडेच उभी आहे, तर तुम्ही आता तो व्ह्यू बघू शकता की किती भारी व्ह्यू आहे तो. बघा आता पण अजून एक इन्फॉर्मेशन म्हणजे कसं अवेअरनेस, की तुम्ही जास्त पुढे जाऊ नका, कारण की बघा लाटा एकदम
उसळलेले आहेत, म्हणून ते जाणं थोडं रिस्कीच आहे. म्हणून सेफली तुम्ही एन्जॉय करू शकता हा व्ह्यू. पण लय भारी वाटतंय. आता आम्ही इथे उभं आहे रॉक गार्डन मध्ये. तिकडनं रस्ता जातो एक बीचला, डायरेक्ट कनेक्ट होतो. तर तुम्ही इकडे येऊन समुद्राचा आनंद घेऊ शकता. आता कसं संध्याकाळ होत आले, आता भरती होणार आहे, तर पाणी खूप पोचणे ह्या साईडला येतं, तर लाटा पण एवढं उसळतात आहे ना. तर बघा, तुम्ही बघू शकता, हे बघा. तर जास्त पुढे जाऊ नका, सेफली तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा. हाय, हॅलो. आता आम्ही आलो आहे आचरा बीचला. आम्ही मालवणचं चिवला बीच केला, नंतर रॉक गार्डनला गेलेलो. आता आम्ही आचऱ्याला आलोय, तर आम्ही बोललो आचरा बीच पण करू. तर आचरा बीच बघितलं तर पब्लिक खूप कमी आहे. इथे काय असं हे पण नाही, ऍक्टिव्हिटी नाहीये, वॉटर ऍक्टिव्हिटी. तरी ठीक आहे, इथे बसायला बघा, इथे डेक ठेवले आहेत. संध्याकाळचं भारी वाटेल. ठीक आहे, त्या साईडला लाईट हाऊस आहे. पब्लिक आहे, थोडीफार मजा करतात आहे पाण्यामध्ये. चांगलं वाटतंय, क्राऊड कमी आहे तर चांगलं वाटत तो बीच. आता भरतीची वेळ झाली, पाणी काही येतच आहे ना पुढे. आता मी स्पेशल व्हिडिओ टाइम करायसाठी शूट करते. आज जसं सकाळी आपण निघालो, तरी देवीचं दर्शन घेतलं, त्यानंतर केलं, त्या मालवण नंतर मग तिकडे जेवण बिवण झाल्यानंतर मग आपण आचरा बीचला आलो. मालवणचं चिवला बीच केलं कवर आणि आचरा बीच केलं कवर. त्यानंतर रिटर्न आलो, पण पूर्ण डाऊनच झालेलो, कारण की एवढं ऊन होतं ना, तर काहीच नाही. आता आलो घरी, फ्रेश बीच झालो, चहा बी प्यालो. तर आता कसं काय वाटलं तुम्हाला हे जर्नी, बोलू शकता शॉर्ट जर्नी, मला कमेंट करून सांगू शकता. ओके, टाटा, बाय बाय.